तर हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाना पटोले यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नाना पटोले यांच्या मातोश्रींचं निधन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आता नाना पटोले यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। फडणवीस यांच्याकडून नाना पटोले यांचं सांत्वन केलं जात आहे। नाना पटोले यांनी फडणवीसांचं स्वागत केलेलं आहे आणि नाना पटोले यांना मातृशोक झालेला आहे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे पटोलेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। देवेंद्र फडणवीस हे साकोलीमधील नाना पटोले यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नाना पटोले यांच्या सांत्वनपर भेटीसाठी फडणवीस हे साकोलीमध्ये पोहोचलेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे मित्र देखील मानले जातात आणि आपल्या मित्राच्या भेटीसाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आता फडणवीस हे साकोलीमधील पटोले यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणामध्ये एकमेकांवर अनेकदा टीका करताना पाहायला मिळाले। मात्र नाना पटोले यांच्या मातोश्रींचं नुकतंच दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे पटोले यांच्या भेटीसाठी साकोली इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। दोघेही एकमेकांविरोधात राजकारणामध्ये उभे असले। नाना पटोले काँग्रेस तर देवेंद्र फडणवीस भाजपचे दिग्गज नेते। एकमेकांवर अनेकदा त्यांनी टीका देखील केलेली आहे। त्याचबरोबर जाहीर व्यासपीठ असेल किंवा सभागृहामध्ये देखील एकमेकांचा मित्र असाच उल्लेख या दोघांकडूनही केला जातो आणि त्यामुळेच आपल्या मित्राच्या सांत्वनपर भेटीसाठी आता फडणवीस हे साकोलीमधील पटोले यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांना मातृशोक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पटोले यांच्या सांत्वनपर भेटीसाठी फडणवीस दाखल झालेत। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आपल्या मित्राच्या भेटीसाठी सांत्वनपर भेट घेण्यासाठी फडणवीस पटोलेंच्या घरी पोहोचलेत। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावी पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचं काही दिवसापूर्वी स्वर्गवास झाला होता, त्यामुळे सांत्वनपर भेटीसाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। राजकारणात विचारांची भिन्नता असली तरी हे दोन्ही नेते विदर्भातून येतात आणि दोघांचे जवळचे मैत्रीचे संबंध आहे, त्यामुळे आपल्या मित्राच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी त्या ठिकाणी वेळात वेळ काढून देवेंद्र फडणवीस जी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। उद्या ऍक्च्युली 13व्याचा कार्यक्रम आहे, परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे ते उद्या त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते, त्यामुळे एक दिवसापूर्वीच सुकळी या त्यांच्या गावी ते दाखल झालेले आहे आणि सांत्वन करतायत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर। नक्कीच गजानन, धन्यवाद या माहितीसाठी। 29 डिसेंबर रोजी नाना पटोले यांना मातृशोक झाला आणि त्यानंतर उद्या 13व्याचा कार्यक्रम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस हे साकोलीमधील पटोले यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नाना पटोले यांचं फडणवीसांनी सांत्वन केलंय।